आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा बाबुळखेडा या शिवारामध्ये गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये पवन हिरणवारवर मित्रासह जात असताना हा गोळीबार झालाय। यामध्ये पवन गोळीबारात मृत्यू पडलाय। तर नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा बाबुळखेडा या शिवारामध्ये हा गोळीबार झाला असून पवन हिरणवार हा मित्रासोबत जात असताना हा गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये पवन हिरणवार याचा मृत्यू झालाय। तर धक्कादायक बातमी ही नागपुरातून समोर येते आहे। नागपुरामध्ये हा गोळीबार झालाय। पवन हिरणवार याच्यावर गोळीबार झालाय। पवन हिरणवार हा मित्रासह जात असताना हा गोळीबार झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेत। हितेश, या पद्धतीने जल्दी बघितलं गेलं तर नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे आहे बाबुळखेडा शिवारात जे फायरिंग झालेली आहे त्यामध्ये पवन हिरणवार हा मृत जो आहे तो मित्रांसह कारमधून जात असताना त्याच्यावर ही फायरिंग करण्यात आलेली आहे आणि फायरिंग करण्यात आल्यामुळे पवन हिरणवार याचा जागीच मृत्यू झाला आहे। मात्र सोबतचा एक साथीदार जो आहे तो त्या फायरिंग मध्ये जखमी देखील झालेला आहे अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे। आणि त्या फायरिंग नंतर जे आहे एक जो साथीदार जो आहे तो जखमी झालेला आहे आणि बाईक वरून ज्यांनी फायरिंग केली ते बाईक वरून येत होते आणि त्यांनी तीन जण जे आहे एका बाईकने एका दुचाकीने जे आहे ते येत होते आणि त्यांनी ती फायरिंग केलेली आहे। मात्र हितेश, गोळीबाराचं कारण नेमकं काय आहे? का गोळीबार झालाय हा? नक्की जगदीश, बघितलं गेलं तर जुना कुठल्या तरी एक राग त्या आरोपींच्या मनात होता आणि त्या रागामुळे जो आहे हा अपघात त्यांनी घडून आणलेला आहे आणि त्यामुळे ही फायरिंग जी आहे ही करण्यात आलेली आहे। आणि ज्याच्यावर फायरिंग केलेली आहे तो पवन हिरणवार जो आहे त्याच्याबद्दलचा कुठला तरी राग या आरोपींच्या मनात होता आणि त्या अनुषंगाने जी प्राथमिक माहिती आहे त्या अनुषंगाने ही फायरिंग करण्यात आलेली आहे आणि पवन हिरणवार यांचा जो आहे मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे। धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल।